नमस्कार प्रेक्षकांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र माननी बाहेर येऊन घटस्थापनेची पूजा केलेली असते। त्यानंतर मात्र आता इकडे पूजा सुरू असताना अमृताचं लक्ष यशकडे असतं आणि ती मनाशी म्हणते तो दाखवतो आहे, पण मला त्याच्या डोळ्यामध्ये त्या कावेरीविषयी अजिबातच तिरस्कार दिसत नाही। इतक्यातच आता तिला सुलक्षणा आवाज देते आणि अमृता हा प्रसाद सगळ्यांना वाट असं सांगते। तेव्हा अमृता मात्र तिला आधी प्रसाद देते, त्यानंतर मात्र सुलक्षणा म्हणते प्रसाद आहे म्हणून थोडासा कणभर घेते आणि त्यानंतर मात्र आता ती प्रसाद वाटू लागते। इकडे मात्र आता सुलक्षणा सुद्धा देवीच्या पाया पडते आणि तिथून आपल्या रूमच्या दिशेने जात असते। तेवढ्यात मात्र तिला तिथे उभी असलेली तिची मुलगी दिसते आणि तिला बघून मात्र ती म्हणते की फक्त एकसारखे कपडे घालून माणूस ते तसं वागत नसतं, त्यातला मनातून मात्र ती जबाबदारी घ्यायला हवी आणि वागायला हवं। तर तेव्हा मात्र आता यामिनीची जी काही चूक असते ती मात्र सुलक्षणा तिला दाखवून देते आणि पुढे मात्र ती म्हणते मी या घराची जबाबदारी तुझ्यावर टाकली आहे, म्हणजे तू जबाबदारीने वागावं, तू तरी निदान मला तोंड घशी पाडू नको, परक्यांनी तर पाडलेलंच आहे असं मात्र ती कावेरीकडे बघून बोलते। तर दुसरीकडे मात्र पुढे ती म्हणते की तू लक्षात ठेव, तू माझी मुलगी आहे आणि असं म्हणून आता सुलक्षणा तिथून निघून जाते। इकडे आता यामिनीलाही सुलक्षणाने चांगलेच खडेबोल सुनावलेले असतात। तर दुसरीकडे सुलक्षणा रूम मध्ये निघून गेल्यावर आता कावेरी अमृताच्या पुढे येऊन उभी राहते आणि तिला म्हणू लागते मलाही प्रसाद दे। येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की यामिनी मात्र सुलक्षणा समोर ओढतच विद्याला घेऊन येते आणि तिला म्हणू लागते की तुझ्या इच्छेविरुद्ध यांनी त्या कावेरीची ओटी भरलेली आहे आणि हे ऐकताच मात्र आता कावेरी म्हणते यात त्यांची काही चूक नाही। तेव्हा सुलक्षणा तिला तिथून बाहेर जायला लावते आणि आता विद्याला शिक्षा सुनावते की आत्ताच्या आत्ता तुझ्या वडिलांना फोन करायचं आणि त्यांना इथं बोलून घ्यायचं तुला कायमचं माहेरी घेऊन जाण्यासाठी। हे ऐकून मात्र आता विद्याला प्रचंड धक्का बसतो। तर दुसरीकडे अमृता कावेरीला धमकावते की तुझा अजून एक पार्टनर या घरातनं आता निघून गेला आहे। हे ऐकून मात्र आता कावेरी तिला काय प्रत्युत्तर देणार हे मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।